नमस्कार. आजचा दुसरा अध्याय पुन्हा सुरू ठेवू. सांख्ययोग. मागच्या वेळेस आपण व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरु नंदन या श्लोकापर्यंत आलो होतो. 41वा श्लोक, ज्यात आग्रहपूर्वक श्रीकृष्णाने म्हटलं तर वन पॉइंटेड अटेन्शन, एकाग्र चित्त, एक प्रमुख उद्देश करून जर या परमार्थाच्या मार्गावर लागला तर प्राप्ती निश्चित आहे. पण थोडं हे थोडं ते, थोडं इकडे लक्ष थोडं तिकडे लक्ष, सगळ्याच गोष्टी जीवनात प्रमुख असल्या तर मग प्रमुख कोणीच नाही. मग विमुख, ईश्वराच्या सन्मुख होणं, सूर्याकडे बघणं, जसं थोडं इकडे पाहिलं, 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 लक्ष देऊन कुठे इकडे पाहिलं नाही तर काहीच नीट करणार नाही. जी गोष्ट कळवून समजून घ्यायची आहे तिथे लक्ष देऊन पूर्ण वेळ प्रामुख्याने पाहणं. व्यवसायात्मिका, जसं ऍक्टर लोक रोज स्टुडिओमध्ये नाटकातले काम करणारे लोक रोज स्टुडिओत जाऊन रंगमंदिरात जाऊन प्रॅक्टिस करतात. पुन्हा पुन्हा तेच ते डायलॉग, तेच पुन्हा पाठ करतात. त्याच नाटकातले तेच डायलॉग पुन्हा पाठ करणं, तीच ऍक्टिंगची प्रॅक्टिस करणं. 3 तासाचा फक्त शो, 3 तासाचा सिनेमा, 3 तासाचं नाटक, त्याच्यासाठी 3 महिने, कधी कधी 3 वर्ष प्रॅक्टिस करतात. 1 दिवसाची वन डे मॅच, त्याच्यासाठी वर्षभर खेळणारे पटू प्रॅक्टिस करतात. कारण की जेव्हा ती वेळ येईल त्यावेळी बरोबर तसं जमलं पाहिजे. तसा चौकार, तसा षटकार, तशी ऍक्टिंग, तसा रडण्याचा अनुभव, तसा हसण्याचा अनुभव, ते बरोबर त्यावेळी जेव्हा वेळ येईल, जेव्हा माझ्या समोर लोक राहतील रंगमंदिरात, धनवटे रंगमंदिर, जसा लोक प्रेक्षक राहतील, तेव्हा बरोबर तसं झालं पाहिजे त्या क्षणी. तसंच त्या 3 तासाच्या नाटकासाठी 3 वर्ष सिनेमे बनतात, नाटकाची प्रॅक्टिस चालते. तसं हा शेवटचा क्षण जो येईल जीवनाचा, त्यावेळी ईश्वर प्राप्ती, त्यावेळी ईश्वर दर्शन, त्याच्यासाठी पूर्ण एवढं मोठं लंब आयुष्य मिळालं सराव करण्यासाठी. जीवनभर प्रॅक्टिस करून शेवटच्या क्षणी ईश्वर प्राप्ती यासाठी स्टुडिओत प्रॅक्टिसला गेलो, मैदानावर प्रॅक्टिसला गेलो आणि ते सोडून दुसरंच करत बसलो, सेलफोनच पाहत बसलो, गप्पाच ठोकत बसलो, पाणीपुरीच खात बसलो, तर मग जेव्हा ऐन वेळ येईल, मॅचची वेळ येईल, पडदा उठेल, तेव्हा कुठला डायलॉग कोणत्या लक्षात राहणार नाही राहणार. तसं न हो. शेवटचा क्षण यासाठी व्यवसायात्मिका बुद्धी एकेह करून, प्रोफेशनल लोकांना, ज्यांची कमाई त्याच्यावर निर्भर आहे, ते जसं लक्ष देऊन जातीने लक्ष देऊन करतात, तशी आपली कमाई जीवनाची, या जीवनाचं सार्थक, या संपूर्ण मनुष्य जन्माची कमाई, सर्व संचित सगळं धन, सगळीच प्राप्ती इतके श्वास देऊन जे प्राप्त करतो आहे, हजारो 16,000 श्वास रोज घेणं, एका दिवसात 16,000 श्वास, असे किती दिवस निघून गेले? 10 दिवसात 1,60,000, 16 लाख 100 दिवसात, 3 महिन्यात, असे 3 महिने ते किती, असे करोडो 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 कोट्यावधी श्वास निघून गेले. आणि प्राप्त काय झालं? जे प्राप्त झालं ते आवडलं का? जे आवडलं ते टिकलं का? कोट्यावधी श्वास देऊन जे प्राप्त होते ते न टिकत आहे, न आवडत आहे. जे मिळालं त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी, असं नाही असं म्हणायला होतं, असं नाही असं बोलायला होतं, असं नाही असं व्हायला हवं होतं, आणि जे आवडलं ते टिकलं नाही, तर मग मिळालं काय? श्वास देऊन, जीवन देऊन. म्हणून ही जागृतीचा क्षण, म्हणून यात लक्ष देऊन व्यवसायात्मिका बुद्धी, प्रोफेशनल सारखं लक्ष देऊन विचार करण्याची गोष्ट आहे की आता मोजके श्वास उरलेले मात्र कंजूसीने, बुद्धिमानीने तिथेच घालवणार, त्याच्यातच खर्च करणार, जिथून खरोखर अशी जी प्राप्ती होईल, जे टिकेल आणि आवडेल, आणि दुसरं काहीतरी मिळावं, अजून काहीतरी मिळावं असं नाही वाटणार अशा प्राप्तीमध्ये.
आणि ती एक फक्त मात्र ईश्वर प्राप्ती. ईश्वर प्राप्ती, ईश्वर कोण आहे हे ते त्यानंतरच कळू शकतं, जेव्हा पहिले मी स्वतः कोण आहे. म्हटलं चंद्रपूरला जायचं, कसं जावं, कोणता रस्ता, चंद्रपूरला जाण्यासाठी कोणत्या रस्त्याने जावं. पहिला प्रश्न की तू कुठून जातो, कुठून आहे, तू आहे कुठे आहे. तर मी वॉशिंग्टन DC चंद्रपूरला जायचं आहे तर एकदम वेगळं वाहन, एकदम वेगळं साधन, एकदम निराळाच रस्ता. नागपुरातून चंद्रपूरला जायचं तर वेगळा रस्ता. चंद्रपूरला जाईन तेव्हा जाईल, पण पहिले तू कुठे आहे हा प्रश्न सांगणार. GPS मध्ये डायरेक्शन शोधण्यासाठी नुसतं कुठे जायचं आहे हे टाकून नाही होत. तुम्ही कुठे आहे हे पहिलं कोऑर्डिनेट, आपण कुठे आहोत. ईश्वर कोण आहे, कसा आहे, कुठे आहे, कृष्ण कोणता होता, कसा, त्याच्या आधी त्याचा पूर्ण अनुभवाची पहिली पायरी आधीची मी स्वतः कोण आहे. मी स्वतः जर शरीर आहे तर एकदमच अनर्थ, एकदमच अज्ञान, एकदम जे घोर अंधकार ज्याला शास्त्रामध्ये म्हटलं आहे, महापाप ज्याला म्हटलं, रोज अक्षरशः शास्त्रांमध्ये शब्द आहे सगळ्यात मोठं पाप. दुसऱ्यांच्या छोट्या मोठ्या पापांकडे इतकं लक्ष आपलं, कोणी खोटं बोललो, कोणी वाईट बोललो, कोणी चोरी केली, कोणी काही केली, आणि शास्त्रांच्या अनुसार रोज सतत महापाप आपल्याच्याने घडते. ते हे की स्वतःला शरीर मान, आत्मघातकी म्हटलं हा शब्द शास्त्रामध्ये. सुसाइड केलं, आत्महत्या केलेला, बरं शरीराने सुसाइड, आत्म्याला मारणारा, ब्रह्महत्येपेक्षा मोठं म्हण. ब्राह्मणाच्या पेक्षा जे आपल्याला शरीर मानतं, हे शरीर जर म्हटलं तर मला तुला चंद्रपूरचा रस्ता हवा आहे, पण तू कुठे, मला माहित नाही. मला चंद्रपूरला कसं पोहोचायचं सांगा तुम्ही, पण मी कुठे हेच मला माहित नाही. तर मग कोण मदत करणार, कसं मदत करणार. मग सगळे म्हणतील पहिले हीच मदत करावी की पहिले तू कुठे आहे शोधून काढू. एकदा तू कुठे आहे हे पक्क कळलं की मग सोपं आहे पुढचं. चंद्रपूरला कसं जायचं बघू शकतो, नकाशावर बघू शकतो, GPS ने पाहू शकतो, लोकांना विचारू शकतो, है ना. मार्गदर्शक आहेत लोक, चंद्रपूरला जाऊन आलेले अनेक लोक आहेत, त्यांच्यापैकी कोणी तुला सहजतेही सांगून देईल की असं असं केलं तर जाशील. असंच ईश्वर प्राप्त, पुढे श्रीकृष्ण म्हणतो, खूप लोकांची प्राप्ती झाली आहे मला, खूप लोकांनी मला प्राप्त केलाय. या भगवद्गीतेतच श्रीकृष्णच म्हणतो अर्जुनाला की अनेक असे होऊन गेले जे माझ्यापर्यंत पोहोचले, ज्यांना माझी प्राप्ती झाली आहे, जे मार्गदर्शक आहे, तत्वदर्शी आहे. 2-3 निरनिराळे 3 वेळा म्हणतो भगवद्गीतेत. काही कठीण नाही, अशक्य नाही आहे ईश्वर प्राप्ती. कठीण असं वाटू शकते पण अशक्य नाही आहे ईश्वराच्या शब्दांमध्ये. चंद्रपूर पर्यंत पोहोचणं, चंद्रपूर नावाचा गाव आजपर्यंत ऐकला नव्हता, चंद्रपूर कुठे आहे माहित नाही, पण पोहोचल्या जाऊ शकता, अवश्य जाऊ शकता. या पृथ्वीमध्ये कोणीही कुठेही राहत असेल, आफ्रिकेत जरी राहत असेल, न्यूझीलंड मध्ये जरी राहत असेल, तरी पण तो चंद्रपूर पर्यंत पोहोचू शकतो, जर त्याला कळलं की तो स्वतः कुठे आहे, आणि जर कोणी मार्गदर्शक असला, सांगणारा असला, किंवा नकाशा असला. हे गीता रूपी नकाशा आहे आपल्या समोर, कसं पोहोचायचं, चंद्रपूर कुठे आहे, चंद्रपूर काय आहे, हे सगळं गीतेमध्ये आहे. ईश्वराने स्वतःचं वर्णन केलेलं आहे. पण मुख्य आपण कोण आहे, आपण कुठे आहे, ह्याची घोर चूक झाली, सगळ्यात मोठी चूक झाली. याच्यापेक्षा सगळ्या बाकी चुका कळून शास्त्रांप्रमाणे सगळ्या चुका मिळून आजपर्यंत आयुष्यातल्या अर्ध्या चुका झाल्या, आणि एक पूर्ण चूक, डबल चूक ही झाली की स्वतःला शरीर मानून बसला. पूर्ण जीवन त्याच्यातच धमाधम झालं. शरीराला खाणं पिणं, शरीराला काय आवडतंय, शरीराला कपडे कोणते घालायचे, शरीराला कसं ठेवायचं, शरीरात कसं दिसते, शरीराच्या दृष्टीने नातेसंबंध, या शरीराशी नातेसंबंधही शरीरांशीच. मन जुळवण्याचा प्रश्न नाही, कुठे मनाकडे लक्ष नाही, मनालाही काही अर्थ नाही, मनानेही काही होत नाही. न मी शरीर आहे, न मन आहे, न बुद्धी आहे. आत्म्याकडे लक्ष नाही, ते आत्म्याकडे लक्ष देण्याची प्रक्रिया व्यवसाय आत्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन, त्या श्लोकात 41व्या श्लोकात होता की तिथे 1 पॉइंटेड एकाग्र चित्त होऊन लक्ष देऊन पक्का त्यांना ते इथपर्यंत मागच्या वेळेस आपण
प्रवास केला आता भगवद्गीतेत. आता 42, 43, 44, 45 श्लोक आज निदान 4 श्लोक करण्याचा प्रयत्न करू. पहिले मी वाचून दाखवतो आणि मग मराठीत. तर 42 श्लोक आहे. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त विपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यद अस्तीति वादिना कामात्मानं स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां क्रिया विशेष बहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति भोगैश्वर्य प्रसक्तानां तया अपहृत चेतसां. अपहृत चेतसां शब्द महत्वाचा आहे. अपहृत म्हणजे अपहरण झालं, हायजॅक केलं. विमानात अतिरेकी घुसले, बंदूक दाखवून पायलटला भलतीच कडे नेलं. जायचं कुठे जायसाठी बसलो तर विमानात, पोहोचलो कुठे अफगाणिस्तानमध्ये. अपहरण झालं. हे जीवन मिळाले, ही चेतना जी मिळाली ती महत्वाचा शब्द. अपहृत चेतसा, ही चेतना जी मिळाली ती, चैतन्य जे मिळालं होतं, हे शरीराची जिवंत जे आपण म्हणतो आहो सध्या जिवंत आहे, जीवन जे मिळालं होतं, ही समज जी मिळाली ती, ही मानवी बुद्धी जी मिळाली ती दुसरीकडे कुठेतरी जायसाठी मिळाली, वेकेशनला जायसाठी मिळाली होती, आनंद उत्सवासाठी, रिलीफ मिळायसाठी, आरामच्या ठिकाणी जाण्यासाठी मिळाली होती. आणि कोणीतरी मनरूपी अतिरेक्याने हायजॅक केलं, अपहरण केलं आणि भलतीकडे कुठे अफगाणिस्तान सारख्या कठीण ठिकाणी जिथे हाल आहे नुसते, रोजच्या दुःखालयामध्ये नेऊन ठेवलं माझं विमान. कष्ट ह्याच्यातच फसल्यामुळे अपहरण झालं. तसा व्यवसायात्मिका बुद्धि समाधव न विधीयते. ते हिंदीत, हे अर्जुन, जो भोगों में तन्मय हो रहे हैं, जो कर्म फल के प्रशंसक वेद वाक्यों में ही प्रीति रखते हैं, जिनकी बुद्धि में स्वर्ग ही परम प्राप्य वस्तु है और जो स्वर्ग से बढ़कर दूसरी कोई वस्तु ही नहीं है, ऐसा कहने वाले हैं, वे अविवेकी जन इस प्रकार की जिस पुष्पित अर्थात दिखाओ शोभायुक्त वाणी को कहा करते हैं, जो कि जन्म रूप कर्म फल देने वाली और भोग तथा ऐश्वर्य की प्राप्ति के लिए ही नाना प्रकार की बहुत सी क्रियाओं का वर्णन करने वाली है, उस वाणी द्वारा जिनका चित्त हरण किया गया है, अपहरण, जो भोग और ऐश्वर्य में ही अत्यंत आसक्त है, उन पुरुषों की परमात्मा में निश्चयात्मिका बुद्धि नहीं होती. अर्जुनाला जे कन्फ्युजन झालं, अर्जुनाला जे दुःख होते आहे, श्रीकृष्ण म्हणतो तुझं पूर्ण वेळ लक्ष जर याच्यातच आहे की राज्य, माझे नातेगोते, माझे संबंधी, माझं असं, माझं तसं, हे जमीन, हे हस्तिनापूर, याच्यातच, तर मग हे काही प्राप्ती नाही झाली विशेष तुझी. तर याम इमाम पुष्पिताम वाचम प्रवदन्ते विपश्चित. पंडे लोक, पंडित लोक, ब्राह्मण लोक जे आहे, नुसतेच ज्ञानी, दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. हे नुसतेच मंत्रोच्चारण आणि इकडचे तिकडचे नुसतं हे स्तोत्रांनी हे होते, हे श्रीकृष्णाचे वचन आहे, माझं नाही. हे स्पष्ट जो वेद स्वतः जिथून निर्माण झालंय, वेद अहम, श्रीकृष्ण म्हणतो मीच वेद आहे, माझ्यापासूनच. वेदश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांत वेद कृदेव चाहम. पुढे भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतो वेदैवच अहम, मीच संपूर्ण वेदाचा सार आहे, माझ्यापासूनच वेद निघाले, माझ्यामुळे वेद आहे, आणि या सगळ्या वेदांचं तात्पर्य मी स्वतः आहे. हा वेद पुरुष म्हणतो आहे की त्या वेदांमध्ये मात्र जी भाषा आहे, त्याच्यामध्ये जे म्हटलं, त्याच्यातच पंडित लोक फसून राहतात आणि दुसऱ्यांना फसवतात आणि सगळेच्या सगळे डुबतात. कसं पुष्पिताम वाचा आहे, नुसती शोभाव आहे, नुसतं फ्लावरी लँग्वेज ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, नुसते ड्रामाबाजी, नुसते मंत्रोच्चार, नुसतंच पाठांतर, नुसतंच हे केल्याने ते होते, ते केल्याने ते होते, ते केल्याने ते होते, या रंगाचं फुल या दिवशी, या उपासाला हे चालतंय, हे खायला आणि हे नको खायला, अशाने असं होतं, हा मुहूर्त याच्यासाठी आहे, तो मुहूर्त याची
याचं समर्थन श्रीकृष्णाने केलं नाही, स्पष्ट शब्दामध्ये म्हणणार. हे याच्यात घुटमळून राहून याच्यातच जीवन, मग प्रत्यक्ष वस्तुप्राप्ती काहीच नाही होणार. पुण्यकर्म जरूर होईल. पुण्यकर्म म्हटलंय त्याला, पुण्याला पण पुण्याचंही फळ आणि पापाचंही फळ आहे. योगामध्ये फळ सोडण्याची गोष्ट आहे, फळासाठी न करण्याची गोष्ट आहे. तर फळ नको आहे तर मग या गोष्टी काय करायची की हे मंत्र म्हणते आणि हे होते, आणि याला हे फुल वाहून ते होते, आणि या दिवशी हे खाऊन ते होते, त्या दिवशी ते न खाऊन ते होते, या तीर्थाला जाऊन ते तशी प्राप्ती होते. तर प्राप्तीच जर बंधनात टाकणारी आहे, कुठल्याही इच्छेनी वासनेनी प्राप्तीनी, तर मग या गोष्टींमध्ये जीवन घालवण्यात अर्थ काय झाला? याम इमाम पुष्पिताम वाचम प्रवदंत विपाश्चिता. हे नुसते दिखाऊ शोभायुक्त वाणी, नुसतं पाठांतर करून, नुसतं मंत्र, नुसतंच या बकवास ज्याला म्हणता येईल आपल्या भाषेत, वेद वाद तर्क वितर्क वाद विवाद, अरे नाही नाही यांनी होते, नाही नाही अशाने तसं ते, नाही नाही हे गुरुनी हे सांगितलं, त्या गुरुनी सांगितलं, यांनी म्हटलं हा मंत्र सांग, त्यांनी म्हटलं तो मंत्र म्हणा, हाही मंत्र म्हणा, तोही मंत्र म्हणा, नाही नाही या स्तोत्रांनी होते, नाही नाही त्या स्तोत्रांनी ते होते. सगळ्या स्तोत्रांमध्ये, जवळपास सगळ्याच स्तोत्रांमध्ये शेवटचं वाक्य येते की हे 108 वेळा म्हटलं, नित्य सायं प्रातः, सकाळी म्हटलं संध्याकाळी म्हटलं तर असं होते, सकाळी रोज म्हटलं तर असं होते, सकाळी आणि संध्याकाळी म्हटलं तर असं होते, तुमचे मुलं चांगले निघतील, तुमच्या मुलीचं लग्न ठिकाणी होईल, नाहीतर तुमच्या पुत्रप्राप्ती होईल, धनप्राप्ती होईल, शत्रूपासून रक्षण होईल, सगळ्या स्तोत्रांमध्ये झालं का आजपर्यंत? त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये संशय करण्याचा प्रश्न नाही, आपली बुद्धी कुठे अडकली की मुलं व्हावं, हे प्राप्ती व्हावी याच्यातच, तर मग ते जीवन अपहरण झालं. मग तर झालं इथे अफगाणिस्तानमध्ये राहणं सुरू झालं अतिरेक्यांच्या मध्ये. जसं चेतनाच आपली मनुष्याला जन्माला येऊन कुत्र्यामध्ये सारखं राहणं सुरू झालं. आपले पिल्लर, आपले रक्षा, आपलं आहार निद्रा भय मैथुन नष्ट, शंकराचार्य, बस खाना पीना पेट भरना, अपने लोगों की ओर ध्यान देना, झोपणं, आराम करणं, मरून जाणं. मच्छर जसे येतात तसं मनुष्य जन्म. त्यांचं अत्यंत खूप कठीण कठोर शब्दात खंडन केलं भगवंतांनी. येतात न अन्यद अस्तित्व वादिन, याला काहीच अर्थ नाही, नुसतं वाद विवाद आहे या गोष्टींमध्ये. तर असं नाहीये की ते चूक आहे, ते खोटं आहे, ते खराब आहे, ते बेकार आहे, कारण की ते माझ्यापासूनच आलं, मीच लिहिलेलं, मीच म्हटलेलं आहे. म्हणतो पण याच्यासाठी नव्हतं की नुसती त्याच्यातच जीवन चाललं जा, त्याच्यातच बुद्धी अडकून जावी. याच्यासाठी होते की त्याला धरून पुढे चालत जा आणि मग हळूहळू आत्म्याची उन्नती व्हावी, आत्म्याकडे लक्ष द्या. वेद कामात्मानं स्वर्गपराम जन्म कर्म फलप्रदाम क्रिया विशेष बहुलाम भोगैश्वर्य गतीम प्रतीम. खूप त्यात आणि कष्टही करायला लागतात, बरीच मेहनत करायला लागते, विशेष क्रिया विशेष भोग आणि भोग ऐश्वर्य मिळतं. भोग मिळाले, ऐश्वर्य मिळाले, पण ते जातही, टिकतही नाही. आपला सगळ्यांचाच अनुभव आहे, कधी मिळते कधी नाही मिळत, आणि जे मिळते ते टिकत नाही ना, पुन्हा कष्ट करावं लागतात. तर तो म्हणतो की त्याच्या पेक्षा तो अशी आयडिया कर की एकदा एक मी छलांग लावून असा अनुभव प्राप्त कर. वेदांचं जे तात्पर्य उपनिषदांमध्ये आहे, ज्या उपनिषदांचं तात्पर्य या भगवद्गीतेत आहे, वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्य वेदांत कृत वेद विदेह चाहम. हे श्रीकृष्ण म्हणतो वेदांची निंदा नाही आहे, वेदांबद्दल घृणा करायला नाही सांगितली आहे. वेद तर मी स्वतःच आहे, माझ्यापासून आल्या, पण सगळं लक्ष त्याच्यातच. वेद म्हणजे ज्ञान, इकडचं तिकडचं माहिती गोळा करणं. थोडक्यात ती निंदा वेद नावाच्या पुस्तकाची निंदा नाही करत आहे. हिंदू धर्माचे जे धर्मग्रंथ शास्त्र वेद त्याची निंदा नाही करत आहे, ते तर तो मी स्वतः म्हणतोय. पण वेद शब्दाचा अर्थ माहिती गोळा करणं. खूप माहिती गोळा केली इकडची तिकडची, आणि मग तर्क केले, वाद केला, अरे नाही यांनी असं नाही, त्यांनी तसं म्हणाला होता, न्यूजपेपरमध्ये असं आलं, न्यूजवर तसं सांगितलं, लोकांनी व्हॉट्सअपवर असं टाकलं, फेसबुकवर असं टाकलं. खूप माहिती गोळा करून ठेवली, ही माहिती ती माहिती ती माहिती, इकडचं माहिती आहे, हे माहिती आहे, ते माहिती आहे. मग एकमेकाला खूप गप्पा गोष्टीमध्ये पसरवलं, मग वाद विवाद झाले, त्यांनी काहीच प्राप्ती नाही होणार.
ईश्वराच्या म्हणजे तेथे वेदांची निंदा नाही, हिंदू धर्म ग्रंथाची निंदा नाही. वेद शब्दाचा अर्थ त्याच्यात ती सगळी जी माहिती आहे, नुसती माहिती माहिती माहिती, गुगलवर काय आहे, इंटरनेटवर काय आहे, ऑनलाईन काय आहे, नुसत्या माहिती गोळा करून इकट्ठा करून काहीच प्राप्ती नाही होणार. जोपर्यंत आत जाऊन आपल्या स्वतःमध्ये जो आहे तो त्याची प्राप्ती नाही झाली तर. जास्तीत जास्त इथे म्हणतात स्वर्गपराम जन्म कर्म फलप्रदान. जास्तीत जास्त माहिती काय भोग मिळेल, ऐश्वर्य मिळेल. ज्याला जास्ती माहिती त्याला जास्ती धन मिळेल, ज्याला जास्ती धन त्याला कदाचित अजून सुख मिळेल. स्वर्ग म्हणजे जसं आता इथे आम्ही अमेरिकेत येऊन बसलो, माहिती गोळा केली, खूप आपले ज्ञान पाजळलं, खूप दाखवलं, लोकांना इम्प्रेस केलं आणि इथे येऊन बसलो. नोकरी इथे येऊन काय मिळते? भोगच मिळतात. ईश्वर प्राप्ती थोडी अमेरिकेत ईश्वर प्राप्ती, स्वर्गातही ईश्वर प्राप्ती नाही, स्वर्गातही भोग आहे. तर भारतात आहे की अमेरिकेत आहे की पृथ्वीवर आहे की स्वर्गात आहे, यात विशेष फरक नाही. थोडे वेगळे वेगळे प्रकारचे भोग आहे, पण भोगच आहे. भोगाचं रूपांतर रोगातच होणार. अजून इच्छा, वासना, अजून तृष्णा, अजून मिळावं, अजून प्राप्ती. योग नाही आहे. योग न भारतात आहे, न अमेरिकेत आहे, न पृथ्वीवर आहे, न स्वर्गात आहे. योग स्वतःच्या आत आहे. तो स्वतः मग भारतात असो, अमेरिकेत असो, पृथ्वीवर असो, स्वर्गात असो, ठिकाण कोणतं आहे त्याचा योगाशी संबंध नाही. कोणत्या देशात आहे, कोणत्या भुवनात आहे, योगाचा संबंध फक्त स्वतःच्या आत जाण्याच्या प्रक्रियेबद्दल आहे, ध्यानाद्वारे, गीतेच्या उपदेशाप्रमाणे. तर व्यवसायात्मका बुद्धी समाधव न विधीयते. तर इथे पुन्हा तोच उल्लेख आला की इकडे नुसतं व्यवसायामध्ये ज्याची बुद्धी आहे, म्हणजे बाह्य प्राप्तीमध्ये, धन प्राप्तीमध्ये, वस्तूंच्या प्राप्तीमध्ये, संबंधांच्या प्राप्तीमध्ये, इतक्यांमध्येच ज्याचा मन आहे, त्याला समाधीची प्राप्ती नाही होत, समतेची प्राप्ती नाही होत, ईश्वर अनुभवाची प्राप्ती होणं इतकं सहज शक्य नाही. आणि मग पुढे तो श्लोक जो मी ध्यानात म्हटलं, त्रैगुण्य विषया वेदा नैस्त्रैगुण्य भवात निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. ध्यानात मी ऑलरेडी म्हटलं, पण पुन्हा इथे थोडस हलकंसं सांगतो आणि मग पुढचा श्लोक करू आपण. हे नुसतंच वस्तूंच्या प्राप्तींमध्ये जीवन न जावं, नुसतं संबंध टिकवण्यामध्ये जीवन न जावं, नुसतंच देश, काल, वस्तू, व्यक्ती, स्थिती, प्रकृती, परिस्थिती, हे जे बाह्य क्रियाकलाप आहे, बाहेरच्या गोष्टी आहे. शरीरही आपल्या बाहेर आहे, आपण शरीराच्या आत आहे. आपण जर शरीराच्या आत आहे म्हणजे शरीर आपल्या बाहेर आहे. लोट्यात पाणी आहे तर मग लोटा पाण्याच्या बाहेर आहे ना. जसं आपण जर आत आहे तर शरीरही बाहेर आहे. कुठल्याच बाहेरच्या वस्तूबद्दल ईश्वर म्हणतो विशेष लक्ष न घालणं. जेवढं आवश्यक तेवढं यथायोग्य, जेवढं आवश्यक तेवढंच बाहेर लक्ष. त्याच्या आधीच्या श्लोकात जसं म्हणलं, शरीरामध्ये, बाहेरच्या सृष्टीमध्ये काय किती सुरू आहे, लोकांमध्ये, संबंधांमध्ये, वस्तूंमध्ये, कुठल्या देशात काय सुरू आहे, जेवढं आवश्यक तेवढं. आणि आवश्यकतेकडे लक्ष दिलं तर फारच कमी आवश्यक आहे. बाहेरच्या गोष्टींची, व्यक्तींची, वस्तूंची जवळजवळ आवश्यकच नाही, असं अनावश्यक आहे. इतकं की जितक्या जास्ती बाहेरचं झालं तितकं जास्त उलट अजून बिघडणं काम. जितके लोक गोळा केले तितकेच चान्सेस आहे की तितकाच मान अपमानाची परिस्थिती होऊ शकणार. जितके वस्तू गोळा केल्या तितके शक्य आहे अजून मच्छर, अजून कचरापट्टी, अजून धिंगाणा. जितकी गजबज तितकं डोक्याला ताप. तर जेवढं आवश्यक तेवढं, जितके अजून धान्य खूप किराणा जमा करून ठेवलं तितकंच सोंडे, किडे, उंदरा करणं. म्हणून जेवढं आवश्यक तेवढं, या म्हणलं तेवढंच. शरीर रक्षण, फक्त शरीर रक्षण न करण्याचा उद्देश नाही. पुढे कर्मयोगात तिसऱ्या अध्यायात आपण आता लवकरच जाऊ, कर्मयोग. त्यात तो म्हणतो की शरीर यात्रा पिन कौंतेय सिद्धेत अकर्मणी. अकर्मणी व्हायला नाही म्हटलं, कर्मच नको करू नाही म्हटलंय. कारण शरीर यात्रा करणं आवश्यक आहे. शरीर रक्षणासाठी थोडंफार खाणं पिणं आवश्यक आहे, थोडंफार काही संचित जमा करणं आवश्यक आहे, पण अगदी जेवढं आवश्यक तेवढं, असा श्रीकृष्णाचा सल्ला आहे.
अनावश्यक तिथे आपल्या डोक्यावर जर छत आहे, अंगावर जर कपडे आहे स्वच्छ आणि कोरडे, आणि अजून एक दुसरा सेट जर तयार आहे, समजा हे ओले झाले धुतले, तर दुसरा एक रेडी आहे, डोक्यावर छत आहे, आपल्या कपाटात रेफ्रिजरेटर फ्रीज मध्ये थोडस अन्न आहे टिकलेलं, माठात पाणी आहे, नळाला पाणी येत आहे, श्वास घ्यायला हवा आहे, आणि सध्या चेतन आहे, चैतन्य आहे, जीवन आहे, जे समजते आहे, समज आहे, तर हे पर्याप्त आहे. एवढं याच्या पलीकडची चिंता करण्यासाठी हे मनुष्य जीवन नाही. त्याच्या पलीकडच्यासाठी प्राण्यांचे जीवन. आणि खरा विचार करता प्राणी सुद्धा खूप काही जमा नाही करून ठेवत नाही. तर यात उपदेश हाच आहे की योगक्षेमची चिंता इतकी नको करू. निर्योगक्षेम आत्मवान म्हटलं. योग म्हणजे प्राप्ती, म्हणजे इथे आता हा ईश्वर योग बद्दल नाही म्हणत आहे की वस्तूंच्या सोबतचा योग, संयोग. आपण म्हणतो कोणी भेटलं लोक की योगायोग चांगला झाला, कसा योगायोग होता, छान भेट झाली, त्या सांसारिक योगाबद्दल ईश्वर म्हणतोय. कारण पुढे 9व्या अध्यायात राजविद्या राजकीय योगात तो स्वतःच म्हणतो, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहामी अहम. मी आणून देतो तुला जेवढं आवश्यक आहे, ज्या गोष्टींची, ज्या वस्तूंची, ज्या व्यक्तीची आवश्यकता आहे त्याची काळजी नको करू, मी स्वतः आणून देईल वाहन करून. जो व्यक्ती माझ्या चिंतनात मग्न आहे, अनन्य चिंतयन्तो माम म्हणजे माझ्या, श्रीकृष्ण म्हणतोय, इतरांचं चिंतन आणि चिंता सोडून माझं चिंतन जो करत असतो, जसं तुकाराम महाराजांनी केलं, दुसरं इतर संतांनी केलं, मीराबाईंनी केलं, तर ते भूक मरण्याची वेळ नाही आली, त्यांचा मृत्यू भुकेने झाला असं नाही लिहिलंय. हे मीराबाई मेली कारण प्याला पाणी नव्हतं, खायला एक घास नाही मिळाला तिला, असं नाही झालं तिचा कधीच. डोक्यावर छत नव्हतं, मंदिरांमध्ये देवळाचे छत होते तिच्या डोक्यावर, तिला तर खायला काय देतात, भोग प्रसाद मिळायचा तिला रोज ईश्वराचा. तर अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना, जे लोक परि उपासते, माझी उपासना, मुख्य उपासना, ईश्वराचे शब्द, प्रमुख उपासना, प्रमुख पूजा पद्धती त्याची प्रिय, तो स्वतःच्या तोंडाने जो सांगते की माझी अशी पूजा कर, परि उपासते. कशी? चिंतन. कसं चिंतन? अनन्य. अनन्य म्हणजे काय? अन्य अन्य नाही, अन्य. याचं चिंतन, त्याचं चिंतन, तिचं चिंतन, त्यांचं चिंतन, तस ते अन्य चिंतन झालं, अनन्य चिंतन. आणि मग दिवसातून कृष्णाचंही चिंतन. तो म्हणतो ना मला तर अनन्य चिंतन पाहिजे, ही माझी सगळ्यात प्रिय उपासना. आणि अनन्य चिंतन जर तू केलंस, श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो किंवा जे कोणी करतात त्यांच्या जीवनात मात्र मग योग आणि क्षेमाची काळजी करण्याची त्यांना आवश्यकता नाही. जे ज्याचा अभाव आहे त्याची प्राप्ती मी करून देतो आणि ते टिकवूनही मी ठेवतो. त्याच्यामुळे इथे म्हटलं आहे 2ऱ्या अध्यायात, निर्योग क्षेम आत्मवान, विशेष काळजी नको करू प्राप्तीची, सगळं मिळून जाईल जेवढं आवश्यक. आणि आपला अनुभव आहे, आपला सगळ्यांचा अनुभव असतो. मागे वळून पाहिलं जीवनात तर लक्षात येते की ज्यावेळी जे आवश्यक होतं त्यावेळी ते मिळालं बरोबर. कठीण परिस्थिती असेल पण निभावलं त्याने, उचलून घेतलं. जेव्हा आपला खड्ड्यात पडण्याची वेळ आली तेव्हा आपल्याला कॅरी केलं ना. तर हे अर्जुन, वेद उपरयुक्त प्रकार से तीनों गुणों के कार्य रूप समस्त भोगों और उनके साधनों का प्रतिपादन करने वाले हैं. इसलिए तू उन भोगों और उनके साधनों में आसक्तिहीन, हर्ष शोक आदि द्वंद्वों से रहित, नित्य वस्तु परमात्मा में स्थित और योग क्षेम को न चाहने वाला, स्वाधीन अंतःकरण वाला हो. आत्मवान म्हणजे काय? जे जेवढं आहे, जसं आहे त्याच्यामध्ये तृप्त असणारा. तो तसाच राहू शकतो जो बाहेरच्या वस्तूंच्या प्राप्तीसाठी ज्याची तकतक नाही, बाहेरच्या वस्तूंवर, बाहेरच्या व्यक्तीवर डिपेंडन्सी नसलेली. कोणी जर काही म्हटलं, कोणी जर काही दिलं, कोणी जर काही आणलं, कोणी जर काही बोललं तर चांगलं, नाही तर नाही, किंवा कोणी असं म्हटलं तर चांगलं, तसं म्हटलं तर नाही. बाहेरून ऐकायला येणारी
गोष्ट, दिसणारी वस्तू यांच्यापासून जो जगणं त्याला पराधीन पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. गीत रामायण मधलं. तर पराधीन जीवन नाही, आत्मवान स्वाधीन जीवन. मी आहे पर्याप्त, माझ्यामध्ये माझा ईश्वर आहे. अरे बाबा, ईश्वर माझ्यामध्ये आहे, ते सोडून बाकी दुःख चिंता कशी? माझ्या आत ईश्वर आहे म्हणून मी जगतो आहे, जिवंत आहे. माझा श्वास जो आहे तो ईश्वराचं स्वरूप आहे. ते सोडून जे नाही आहे बाहेर त्यांच्याकडे लक्ष देणं हे श्रीकृष्णाच्या मते बुद्धिमानी नाही. म्हणून तो अर्जुनाला म्हणतो की अरे तू तुझ्या रथात मी तुझ्या समोर उभा आहे, पूर्ण परमेश्वर. तुझ्या छाताडात तर आहेच धक धक धडक 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 करणारा. हे तुला लक्षात नाही म्हणून मी तुझ्या समोर तुझ्या रथात उभा आहे. आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून, आतल्या श्रीकृष्णाकडे दुर्लक्ष करून, समोर उभ्या असलेल्या श्रीकृष्णाकडे दुर्लक्ष करून तुझं मन त्याच्या पलीकडे, हा माझा गुरु, हा माझा आजोबा, हा माझा मामा, हा माझा सासरा, हे सगळे मरतील तर काय होईल, ही काही बुद्धिमानी नाही. त्या सगळ्यांमध्ये जो आहे ते सगळे ज्यांच्यामुळे जिवंत आहे, त्या सगळ्यांमध्ये ज्यांच्यामध्ये दम आहे, जो दम आहे दमदार जो आहे, आणि तुझ्यामध्ये आणि आधी झालेले नंतर होणारे सगळ्यांमधलं जो मुख्य पुरुष, तिथे लक्ष नाही तुझं, तू त्या शरीर नुसते मरून पडतील त्यांच्याकडे तुझं लक्ष, हे योग्य नाही. आत्मवान हो, इंडिपेंडंट हो, फ्रीडम, स्वतंत्र हो. आत्मवान म्हणजे स्वतंत्र. स्वमध्ये जे तंत्र सुरू आहे, टेक्निक, तर यावान अर्थ उदपाने सर्वत्र संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. हिंदी में सब ओर से परिपूर्ण जलाशय के प्राप्त हो जाने पर छोटे जलाशय में मनुष्य का जितना प्रयोजन रहता है, ब्रह्म को तत्व से जानने वाले ब्राह्मण का समस्त वेदों में उतना ही प्रयोजन रह जाता है. यावान म्हणजे जितका, अर्थ या व्हॅल्यू मतलब पॉइंट, अर्थ आपण समजतो, अर्थ संस्कृत अर्थ म्हणजे त्याची किंमत. यावान अर्थ उदक, उदक म्हणजे पाणी, उदक शांती जसं करतात. यावान अर्थ उदक पाने, सर्वतः संप्लुतोदके, थोडस छोटस डबखडा, रस्ता फुटल्यावर जसं पाणी जाते की कोणाकोणाचे मोठं अंगण असते आणि अंगणात छोटस टाकं भरून जर पाणी असलं आपलं तर चांगलं वाटतंय आपल्याला की चला आता नळ नाही आले तरी काही हरकत नाही, टाकं भरलाय, मागच्या अंगणातला टाका भरून आहे. यावान अर्थ उदक पाने सर्वत्र संप्लुतोदके. पण जो नदीच्या काठी राहतो किंवा समुद्र किनाऱ्यावर राहतो त्याला त्या पाण्याचं काही टाका असो नसं, फ्रेश पाणी जेव्हा हवा, जितकं हवा, जसं हवा तितकं भरून घेतलं जाऊ शकतं. जो करोडपती आहे, अब्जोपती आहे, ज्याचा बँक बॅलन्स इतका आहे की त्यालाच माहित नाही, त्यांनी 1 रुपयाचा तो भाव नाही करत बसत. मग घ्यायचा आहे हार, गजरा घ्यायचा आहे तर अरे नाही, रुपया तो महंगा आहे, तुम 12 नहीं में देते, 54 वापस दे दो. असं करोडपती जाऊन कोणी भाव नाही करत, कारण ते गिनतीच नाही किती पैसे धन आहे त्याची, त्याला काही त्याची किंमत नाही, महत्व नाही. आवश्यक आहे, थोडक्यात म्हणजे आवश्यक नाही, गरज नाही. तसंच इथे म्हटलं आहे की हे जे वेदांमध्ये कर्मकांड, वेद वेद म्हणजे त्याच्यातला जो कर्मकांडाचा जो भाग आहे त्याच्याबद्दल म्हणतो आहे, किंवा माहिती, सगळी इकडची माहिती तिकडची माहिती, यांनी काय होते, त्यांनी काय होते, असं का झालं, तसं का झालं, मग काय करावं, कोणी काय करायला होतं, कोणी इकडची तिकडची जी चांभार चौकशा, थोडक्यात म्हणजे आपण जे मराठीमध्ये चांभार चौकशा. चांभार जो चप्पल शिवायला जातो आणि तो म्हणतो की अर्ध्या तासात देतो, 15 मिनिटात देतो, तर ठीक आहे मी इथेच थांबतो, शिवून दे माझा जोडा, चप्पल शिवून दे. आणि मग तो इकडच्या तिकडच्या सांगायचं, कारण सगळेच चांभाराजवळ बोलतात, चांभाराजवळ सगळ्या गावाची माहिती. त्याच्या मुलीसोबत पळून गेला, त्या बुड्याचा मरून गेला तो, नाही तो चक्कीवाला बदमाश आहे, हे सगळं चांभारामध्ये. तिथे 15 मिनिटं जर चप्पल शिवस्तर जर उभं राहिला तर 15 मिनिटात चांभार 2-3 दिवसचा झालेल्या सगळ्या घटना कळून देतात. चांभार नाही आपल्याला विचारतो तुमचं कसं सुरू, मग तुम्हाला काय, तुमचा पोरगा अमेरिकेला आहे, मग
चांभार चौकशा, इकडच्या तिकडच्या फालतूच्या गोष्टीची माहिती गोळा करणं. तर त्यांनी तो काही अब्जोपती करोडपती नाही होऊन गेला लगेच ही सगळी माहिती गोळा करून. एकदम त्याला कोणीतरी बनवून नाही दिलं, प्राईम मिनिस्टर झाला चांभार, आणि एवढी माहिती गोळा झाली, असं नाही झालं. तसंच हे इकडच्या तिकडच्या नुसती माहिती 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 गोळा करून ज्याला ब्रह्माचा अनुभव झाला, त्याला माहिती नसली जरी, ठाकूर रामकृष्ण परमहंस बेलूर मठात, दक्षिणेश्वर बेलूर मठाच्या गंगा तीराच्या अलीकडे बेलूर मठ विवेकानंदांनी स्थापित केलेला. पहिला नव्हता बेलूर मठ. रामकृष्णांच्या जीवनामध्ये कधी बेलूर मठ नावाचा जागा नव्हती. तिथं गंगेची या बाजूला आहे. त्यांचं जीवन सगळं आपण जसं गेलो दक्षिणेश्वरच्या मंदिरात, कालीमातेच्या मंदिरात, तिथं गंगेच्या त्या बाजूला आहे. नाव ओलांडून जावं लागतंय त्या बाजूला. हे नंतर त्यांच्यानंतर विवेकानंदांनी जे रामकृष्ण संघ स्थापित केला, ज्याला आता रामकृष्ण मठ, ते या बाजूला जमीन घेऊन इकडे स्थापन केलेला, कारण समोर गुरुचं स्थान दिसावं, गंगेच्या पलीकडे दक्षिणेश्वर मंदिर काली मातेचं, आणि जिथे त्यांचं वास्तव्य होतं ते सतत दिसावं या उद्देशाने. तर ते रामकृष्ण परमहंस काही खूप जगज्ञानी नव्हते. त्यांना कोणत्या देशाचे कोणता प्रधानमंत्री आहे, कोणत्या रोगाने कोणतं काय होते, कसं होते, आणि कोणतं औषध, आणि कोणत्या देशाची राजधानी कोणती भाषा कशी बोलावी, इकडचं तिकडचं फालतूचं ज्ञान नव्हतं. म्हणून काही ते अज्ञानी नव्हते, ते तर परमहंस होते. असे किती परमहंस होते, हाताच्या बोटावर मोजणे इतके परमहंस होते. कारण ते ब्रह्मवेत्ता होते, ब्रह्मनिष्ठ होते, ब्रह्मलीन जीवन होतं त्यांचं. ब्रह्मचा अनुभव करून होते. ब्रह्मदेव नाही, ब्रह्म म्हणजे परमात्मा, सर्व व्याप्त, सगळ्यांमध्ये असलेला ब्रह्म. म्हणजे एका शब्दात सांगायचं झालं तर कृष्ण का किंवा राम, सगळ्यांच्या मध्ये वास करणारा, रमणारा तो राम. वासुदेव कृष्ण, सगळ्यांमध्ये ज्याचा वास आहे, सगळ्यांमध्ये ज्या एकमात्र ईश्वराचं अस्तित्व आहे, तोच सगळ्यांच्या डोळ्यातून बघणारा मात्र तोच आहे. सगळ्यांच्या कोणाच्याही डोळ्यात बघितला तर आत त्या बसून जो बघतोय तोच आहे. वेगळा वेगळा तुकडा कृष्ण सगळ्यांमध्ये थोडा नाही, तो एकच कृष्ण सगळ्यांमध्ये. मी माझी घागर आणली आणि समुद्रात डुबवला, आणि तुम्ही तुमचा माठा आणला आणि समुद्रात डुबवला, आणि कोणी कोणाचा लोटा आणला आणि समुद्रात डुबवला, आणि पेला आणला आणि समुद्रात डुबवला. सगळ्यांनी आपले आपले गुंड डबवले समुद्रात. तर मग कोणाला वेगळा समुद्र मिळाला, आणि याला वेगळा समुद्र मिळाला, आणि त्याला वेगळा समुद्र मिळाला, असं नाही. समुद्रामध्ये सगळ्यांच्या घागरींसाठी जागा आहे. सगळ्यांच्या घागरीमध्ये तो एक मात्र सिंगल सेम समुद्र. तसा घट घट मेरा साहिया, खाली घट ना कोय, बलिहारी उस घट की जा घट प्रगट होय. सगळ्यांच्या घटामध्ये वास करणारा तो एकमेव अद्वितीय, न भूतो न भविष्यती, असा जो वासुदेव श्रीकृष्ण, त्याचा अनुभव रामकृष्ण परमहंसानं ठाकूरला झाला. तर मग इकडची तिकडची फालतूची कचरापट्टीच्या माहितीची आवश्यकता नाही राहिली. ते जे सगळी माहिती असणारे लोक, त्यांचे चरण धुळी मिळून आपलं जीवन धन्य सार्थक. विवेकानंद किती धुरंधर ज्ञानी होते, पण ते बसून त्यांच्या चरणांची चरणचंपी करून आले. सगळी माहिती असलेलं आहे, सगळी भाषा, इंग्रजी भाषा, बांगला भाषा, हिंदी भाषा जाणणारे, अत्यंत कुशागर बुद्धीचे, तीक्ष्ण बुद्धी प्राप्त नरेंद्र त्यांच्या चरणांशी बसणारे. आणि ते त्याला विचारतात की अरे तू थोडं इंग्रजीमध्ये बोल. खूप सुंदर, खूप गोड रामकृष्ण वचनामृत नावाचं जे आहे असं रामकृष्ण त्यांना म्हणायचे, तू थोडं इंग्रजीत बोलतो का, मला आवडते, गोड वाटते ती बात, कशी आहे जरा इंग्रजीत बोल का. कारण यांना इंग्रजी नव्हती येत, ठाकूरांना इंग्रजी नव्हती येत, आणि म्हणजे तो थोडं इंग्रजीत बोल. आणि जे बोलायचं ते विवेकानंदांना बोरही व्हायचं की काय काहीच्या काही म्हणतात, मला काय बोर करून आलाय. पण शेवटी ते मागे लागायचे लहान मुलासारखे, त्या मग ते बोलायचे इंग्रजीत. अच्छा म्हणायचे दुसरा हा केशव सेनाला याच्याशी बोल, तुम्ही दोघं इंग्रजीत बोला, मला ऐकायचं. एक शब्दही कळेना. हे रामकृष्ण वचनामृतामध्ये त्यांचं वर्णन करून ठेवलं. महेंद्रनाथ गुप्त नावाच्या त्यांच्या म नावाने जे परिचित, फक्त म असे शिष्य महेंद्रनाथ गुप्त, त्यांचं नाव आहे तर फक्त म.
तेवढंच पर्याप्त म्हणायचे. त्या मनी लिहून ठेवलेलं रामकृष्ण वचनामृत मध्ये केशवसेन आला, नरेंद्र आला, राम ठाकूर म्हणाले की तुम्ही दोघं इंग्रजीत बोला, कारण मला त्या गंमत वाटते भाषा. आणि ते शेवटी लहान मुलासारखं हट्ट करला तर बोलायला लागले. आणि मग ते ऐकायचे, एक शब्दही कळेना त्यांना. तर इंग्रजी भाषा नव्हती येत, काहीच कळत नाही. कसं गंमत चांगलं वाटते म्हणून ऐकलं. तर इंग्रजी भाषा येत नाही म्हणजे अडाणी झाले असं नाही बाबा. परमहंस होते. तर केशवसेन आणि ते नरेंद्र, तो त्यावेळेचा लखपती केशवसेन आणि त्यावेळेचा धुरंधर ज्ञानी नरेंद्र, दोघही दोन बाजूने त्यांचे चरणचंपी करायला तयार, कारण ब्रह्मज्ञानी आहे. तर हे श्रीकृष्ण म्हणतोय की त्यांनी इकडची तिकडची माहिती गोळा नाही केली, ही भाषा ती भाषा. त्यांनी स्वतःमध्ये असलेला वासुदेवला प्रगट केला. तर त्याच्याबद्दल उल्लेख आहे की ज्याला ते प्राप्त आहे त्याला हे छोट्या मोठ्या गोष्टींचं काय महत्व. आपलं टाकं भरलं की नाही, पहा टाकं भरलं का, हा टाकं भरला, फर्स्ट क्लास टाकं भरला आपला, खुश. त्या टाक्याची गरज नाही. अरे ते नदीमध्ये छलाछल नदीच्या काठी राहणारा व्यक्ती, समुद्र ज्याला प्राप्त आहे, या वनार्थ उदक पाने सर्वत्र संप्लुत होतं की त्याच्या अवतीभोवती त्याला जितकं हवं तितकं निर्मल जल ज्याला प्राप्त आहे, तावान सर्वेषु वेदेषु. तावान म्हणजे तितकंच महत्व आहे त्याला. वेदेषु ब्राह्मणस्य विजानता, ज्यांनी ब्रह्माचा अनुभव केला, ज्यांनी स्वतःमध्ये आपलं असलेला ईश्वराची ओळख पटवून घेतली, त्याला हे या गोष्टींचं तितकंच महत्व आहे. कर्मकांडाचं जितकं सगळं जल प्राप्त असलेल्या व्यक्तीला छोटं टाकं भरण्याचं. करोडपती चवन्नीसाठी झंझट नाही मोलून घेणार, खूप भाव नाही करणार, हमरी तुमरीवर नाही येणार, लाताबुक्या नाही करणार, तो फुलवाल्यासोबत चांभारासोबत तिथे गिनतीच नाही किती चवन्या त्याच्या अशा पडल्या राहतील त्याच्यात. तसं म्हणून श्रीकृष्णाचं म्हणणं की तू हे जे हे मरेल तो मरेल, मग काय होईल, असं होईल, मग स्त्रिया वर्णसंकर होईल, मग सगळे बिघडतील, हे जे बाहेरचं आहे त्या झंझटीत पडशील तर तुझी सुटका नाही, मुक्ती नाही, ते तर नेहमीच राहील प्रॉब्लेम. हे सोड. तू आत जे तुझ्या समुद्र वैभव आहे, आत ईश्वरी वैभव जे आहे, आत्मिक वैभव जे आहे, आतली यात्रा करून मी तुझ्या आत जो आहे, अंतर्बाह्य शुची जसं म्हणतात, आणि त्याच्यात आत योदान समोर बाहेर उभा होता, तिथे लक्ष देता मग याच्यापासून मुक्त होशील. तर आपला 1 तास होत आला. नंतर इथे थांबून पुन्हा 2 मिनिटं ध्यान करू. पुढच्या वेळेसचा श्लोक खूप सगळ्यात प्रसिद्ध म्हणता येईल जगात. एक गीता म्हणतात, एक श्लोक मुख्य कोणाला सगळ्यांना म्हटलं, B.R. चोप्राची कृपा झाली. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर मा ते संगोस्तो अकर्मणी. हा पुढच्या वेळेस श्लोक इथून सुरुवात करू. दुसऱ्या अध्यायातला 47वा श्लोक सर्व प्रसिद्ध. पण मी बरेचदा म्हणतो की सगळ्यात जितका हा प्रसिद्ध आहे तितकाच गैरसमज आहे या श्लोकाबद्दल, मिसअंडरस्टूड. वरच्या लोकांनी थोडंफार काहीतरी समजून पुढे निघून गेल्या, मुख्य सोडून दिलं घाई करून या श्लोकामध्ये. तर थोडं आरामात समजून घेऊ, म्हणजे मग त्याचं पूर्ण त्याचं आपल्याला मिळाला हवं, त्याचं महत्व, त्याची किंमत कळायला हवी. तर आजचे जे आपण म्हणतो ते श्लोक झाले. पुन्हा एकदा हिंदीत वाचून आपली सुरुवात कुठून झाली. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन. मेनी ब्रँच, इकडे तिकडे तोंड मारणं आणि मग प्राप्ती नाही होत, 1 पॉइंटेड हवा. हे अर्जुन, इस कर्म योग में निश्चयात्मिका बुद्धि एक ही होती है, किंतु अस्थिर विचार वाले विवेकहीन सकाम मनुष्य के, सकाम म्हणजे काय, काहीतरी प्राप्तीसाठी च्या उद्देशाने, मिळणं, हे पाहिजे, हे मिळेल, ते मिळेल, याच्यामध्ये ज्यांची बुद्धी अडकली आहे, बुद्धी हा निश्चय ही बहुत भेदवाली अनंत होती आहे, मग धड काही प्राप्त नाही होत. आणि मग पुढे आपण माहितीबद्दलचं श्रीकृष्णाचं मत काय की माहिती गोळा करणं, प्रश्न फुकटचे इकडचे तिकडचे प्रश्न, चांभार चौकशांबद्दल त्याचं काय म्हणणं आहे हे जाणून घेतलं. त्याच्यानंतर मग त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन निर्द्वंद्व नित्य सत्वस्तु निर्योग क्षेम आत्मवान श्लोक ऐकला, कळला. हे त्याच्यात नको, त्या भानगडींमध्ये नको पडू, इतके स्वतःच्या प्राप्तीची आणि ठेवण्याची काळजी नको करू, ते मिळून जाईल जेवढं आवश्यक आहे तेवढं. नित्य सत्व मध्ये स्थित हो. गुडनेस, सत्व म्हणजे चांगुलपणा,
नित्य सत्वस्थ. त्याचा आणि शेवटचा श्लोक जो आता केला तो की जे एकदा तुला आतली जर ओळख पटली, तुझ्या आत जे वैभव आहे त्याचं जर लक्ष तिकडे जर लक्ष गेलं, तर मग या बाहेरच्या वैभवाकडेची विशेष किंमत नाही राहणार. त्याच्यात मन इतकं नाही तुझं अडकणार. मग म्हणून आत जाऊन आपल्या आत्म्याचं जो वैभव आहे सगळ्यांजवळ आहे. गरिबांजवळ नाही आहे, श्रीमंताजवळ आहे, किंवा श्रीमंताजवळ नाही आहे फक्त गरिबांना दे मिळू शकतो असं नाही. जर जिवंत आहे बस. फक्त प्रौढ लोकांजवळच आहे, तरुण लोकांना काही कळत नाही, अक्कल नसते असंही नाही. फक्त ब्राह्मणांना मिळते, शूद्रांना नाही कळू शकत असंही नाही. हिंदू धर्माचं पालन केलं, मुसलमानांना नाही तसंही नाही. काही नाही. फक्त एकच आठवलं, जर जिवंत आहे तर बस. जीवन जर आहे तर ते वैभव त्याच्यामध्ये तितकं तसंच्या तसं प्रत्येकाने. अरे पुरुषांनाच मिळू शकते, स्त्रीच्या जन्मात हे शक्य नाही असं तर मुळेच नाही. इथं भगवद्गीतेत प्रत्यक्ष स्त्री शब्दाने उल्लेख आहे की स्त्रीलाही हे प्राप्त होऊ शकतं. त्या 9व्या अध्यायात राजविद्या राजगुह्य योगामध्ये तो म्हणतो स्त्रीलाही मी प्राप्त, सगळ्यांना मी प्राप्त होऊ शकतो, कारण ऑलरेडी आहे असं म्हटलंय 10व्या अध्याय म्हणतो. त्याच्यामुळे प्राप्त काय करायचं आहे? जे ऑलरेडी आहे ते. लक्ष नाही आहे त्या स्त्रीचं, त्या पुरुषाचं, त्या व्यक्तीचं, त्या ब्राह्मणाचं. जर लक्ष दिलं तर ऑलरेडी आहे, आणि जे मिळेल तर मग त्याच्यानंतर काहीच निश्चिंत जीवन. इथे नित्य सत्वस्थ होण्यासाठी, नित्य सत्वामध्ये, गुडनेसमध्ये, चांगुलपणामध्ये आपला चांगुलपणा आपण राखावा. इतरांचं वाईट वागणं, इतरांचं वाईट बोलणं, इतरांचा वाईट व्यवहार, दुसऱ्यांचं वाईट आचरण हे बाहेरचं आहे ना. आपला चांगुलपणा आत आहे आपला, तर आत लक्ष द्यायला गेलं. जो त्याची रक्षण करतो, स्वतःच्या सत्वाचं ज्यांनी रक्षण केलं त्याला स्वतःच्या आत्मपदाचा अनुभव होतो. तर म्हणून म्हटलं या द्वंद्वात निर्द्वंद्व नित्य सत्वस्थ निर्योग क्षेम आत्मवान. कोणतं द्वंद्व? योग आणि क्षेमचं द्वंद्व. की हे मिळावं, ते मिळावं, ते मिळावं, हे नाही मिळालं, असं नाही मिळालं, असं नाही झालं, तसं नाही झालं, किंवा जे मिळालं ते टिकलं नाही, कसं टिकून ठेवावं. या द्वंद्वातून सुट, आणि त्याच्या जागी काय नित्य सत्वात स्थित, चांगुलपणात आपल्या गुडनेसमध्ये स्थित होऊन आत्मवान, नित्य वस्तू परमात्माने आत्मवान. तर इथे थांबवू. पुढच्या 47वा श्लोक प्रसिद्ध कर्मण्येवाधिकार असते. ते 5 मिनिटं शांत बसून डोळे बंद करून जिथे आहोत जसं आहोत तसंच तिथे ध्यान पुन्हा, आणि मग आपण थोड्या वेळ ब्रह्मचर्चा करू.